आज बनवली होती सोयाबीनच्या सांडग्याची भुर्जी किंवा सोयाबीन खिमासुद्धा म्हणू शकतं. चपातीबरोबर, पावाबरोबर, भाकरीबरोबर मस्त लागते. जे वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांच्यासाठी हाय प्रोटीन, लो कॅलरीज अशी परफेक्ट रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी सोयाबीनचा सांडगा पाण्यामध्ये 5-1 मिनटं शिजवून घेतला. त्यातलं पाणी काढलं, गार झाल्यानंतर गच्च पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबडधोबड वाटून घेतलं. कढईमध्ये जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केली, कांदा फ्राय करून घेतला, कढीपत्ता घातला, कांदा भरपूर घालायचा, टोमॅटो घातला, बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मऊ करून घेतला. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला घातला. तेलावर मसाले 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, स्लो गॅसच्या फ्लेमवरती 5-1 मिनटं वाफ द्यायची, शेवटी कोथिंबीर घालायची आणि तयार झालेली आहे झटपट अशी सोयाबीनच्या सांडग्याची भुर्जी. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी मस्त हाय प्रोटीनची रेसिपी आहे, टेस्टीसुद्धा लागते.